नमस्कार मैत्रिणींनो. तर हे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे छोटंसं आसन म्हणा, दिवा स्टँड म्हणा, टी कॉस्टर म्हणा किंवा तुम्ही याचं फ्लावर बकेट म्हणून सुद्धा वापर करू शकता. हे पहा, असं एक सुंदर असं छोटंसं फ्लावर बकेट रेडी होतं. पाहू शकता तुम्ही किती छान वाटते हे बघा, असं गुलाबांच्या पाकळ्यांसारखं. तर आता मी याची व्हिडिओ याआधीही आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे. आता मला याच्यात 4 पीसची ऑर्डर होती. 4 पीस असे की 2 मला मोठे हवे होते आणि 2 असे छोट्या साईजमध्ये हवे होते. पहा, या साईजमध्ये 2 हवे होते आणि मोठ्या साईजमध्ये 2 हवे होते. असे एकूण मला 4 पीस द्यायचे होते. ॲक्च्युली ह्याच्यावर आपण मोठी समई पण ठेवू शकतो. हे पहा, याच्यावर पण आपण छोटी समई ठेवू शकतो, याच्यावर आपण मोठी समई देखील ठेवू शकतो. मी आता तुम्हाला दाखवते हे कसं विणायचं ते. हे ॲक्च्युली बेस माझे करून झालेले आहेत. मी ते कसे केलेत ते पण तुम्हाला सांगते. सुरुवातीला धाग्याला स्लिप नॉट करून मी 6 चैन घेतल्या होत्या, म्हणजे 6 साखळ्या घेतल्या होत्या. त्याच्यानंतर मी तो राऊंड कंप्लीट केला, म्हणजे पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच घेऊन मी रिंग बनवून घेतली. 6 साखळ्यांची मी रिंग तयार करून घेतली. आता त्या रिंगमध्ये मी एकूण 12 डबल क्रोशेट केले. 6 साखळ्यांच्या त्या रिंगमध्ये मी एकूण 12 डबल क्रोशेट केले. मी याची पूर्ण व्हिडिओ नक्की एकदा पोस्ट करेन. आता हे माझे रेडी झालेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. 6 साखळ्यांमध्ये मी एकूण 12 डबल क्रोशेट घेतले. त्याच्यानंतर 12वर आपण प्रत्येकी डबल क्रोशेटवर 2-2 असे एकूण 24 डबल क्रोशेट केले. दुसऱ्या राऊंडमध्ये आपण 24 डबल क्रोशेट घेतले. आता नंतरचे राऊंड मी कसे केले ते तुम्ही पाहू शकता. हे पहा, 2 1 2 1 2 1 असं करून मी तिसरा राऊंड पूर्ण केला. चौथ्या राऊंडमध्ये 2 1 1 2 1 1 2 1 1 असं मी हा आपला चौथा राऊंड पूर्ण केला. 5व्या राऊंडमध्ये 2 1 1 1 2 1 1 1 असं करून हा 5वा पूर्ण केला. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 2 घेतले, इथे 2 1 घेतला, इथे 2 2 वेळा सिंगल डबल क्रोशेट, इथे सेम स्टिचमध्ये 2 3 वेळा सिंगल डबल क्रोशेट. आता इथे 2 1 2 3 4 4 वेळा सिंगल म्हणजे डबल क्रोशेट घ्यायचं आहे. एका डबल क्रोशेटवर 1 असे एकूण 1 2 3 4 वेळा आणि मग हे इथे आपण 2 वेळा असं मी ही रिंग करून घेतली. म्हणजे असा हा मी बेस रेडी करून घेतलेला आहे. तर बाजूची डिझाईन कशी केली हे मी तुम्हाला याच्यावर करून दाखवते. मी ही बाजूची ग्रीन कलरची डिझाईन कशी केली ती. त्यासाठी आधी आपण स्लिप नॉट करून घेऊया. तुम्ही कोणत्याही एका डबल क्रोशेटवर इथे पहा, आपल्याला 2 साखळ्या स्किप करायच्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही एका डबल क्रोशेटवर आपला ग्रीन धागा जॉईंट करून घ्या. जॉईंट करून घेतल्यानंतर 1 2 3 4 आणि 5 5 साखळ्या करा आणि सेम स्टिचमध्ये म्हणजे सेम डबल क्रोशेटमध्ये एक डबल क्रोशेट करून घ्या. 5 साखळ्या घेतल्या होत्या मी आणि सेम स्टिचमध्ये मी एक डबल क्रोशेट करून घेतला. आता इथे 1 आणि 2 2 स्किप करा. तिसऱ्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, 2 चैन, सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशेट असं आपल्याला व्ही शेप रेडी करून घ्यायचा आहे. पुन्हा 2 साखळ्या स्किप करा. तिसऱ्यावर एक डबल क्रोशेट, 2 चैन, सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशेट. पुन्हा 2 डबल क्रोशेट स्किप करा.
तिसऱ्यावर एक डबल क्रोशेट, 2 चैन, पुन्हा इथे एक डबल क्रोशेट. अशीच आपल्याला ही पूर्ण ह्या बेसला आपल्याला पूर्ण ही डिझाईन करून घ्यायची आहे. अशी व्ही शेपमध्ये आपल्याला ही डिझाईन करून घ्यायची आहे. तर इथे ही माझी मोठ्या साईजमधली ही डिझाईन रेडी आहे. आता आपण याला पाकळ्या कशा करायच्या हे बघूया. त्यासाठी मी ही लाल कलरची लोकर वापरली आहे. स्लिप नॉट करून घ्या. स्लिप नॉट करून झाल्यानंतर आपण या व्ही शेपमध्येच आपल्याला घ्यायचं आहे. व्ही शेपमध्ये आपण हा धागा जॉईंट करून घेऊया. 1 2 3 चैन घेतल्या. 1 2 3 आणि 4 असे आपले 3 चैन आणि 4 डबल क्रोशेट, म्हणजे एकूण 5 आपले डबल क्रोशेट होतात. आता ज्या 3 चैन घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीमधून धागा बाहेर खेचून घ्या इकडचा, म्हणजे पफ तयार होतो आपला. आता पहा, या पफवर आपल्याला डिझाईन करायची आहे. आता ती कशी करायची? 1 2 3 साखळ्या झाल्या. आता हे पहा, या पफच्या मधून आपल्याला इथून सेंटरमधून सुई घालून बाहेर काढायची आणि इथे एक सिंगल क्रोशेट घ्यायचा आहे. आता 2 चैन घ्यायच्या. पुन्हा सेम याच्यातून सेंटरमधून आपण सुई काढून धागा काढून घ्यायचा आणि पुन्हा एक सिंगल क्रोशेट घ्यायचं. पुन्हा 2 चैन करा. पुन्हा तिथूनच आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचं आहे. हे पहा मैत्रिणींनो, इथे आपली अशी डिझाईन रेडी होते. आता इथे एक चैन घ्या आणि नेक्स्ट व्ही शेपमध्ये पुन्हा 5 डबल क्रोशेट करायची सुरुवात करा. 1 2 3 4 आणि 5 झाले. पहिल्या डबल क्रोशेटमधून धागा खेचून घ्या. पफ रेडी करा. वरती 3 चैन घ्या. 1 2 3. पफच्या इथून हे पहा, इथून सेंटरमधून आपण सुई घालून धागा खेचून घेऊया आणि एक सिंगल क्रोशेट करूया. पुन्हा 2 चैन घ्या. सुरुवातीला 3 चैन घ्यायच्या आणि नंतर 2 चैन घ्यायच्या. 2 चैन घेतल्या. पुन्हा सिंगल क्रोशेट. पुन्हा 2 चैन. पुन्हा धागा तिथूनच बाहेर काढा, खेचून घ्या. पुन्हा एक सिंगल क्रोशेट. हे पहा, अशी आपली ही पाकळ्यांची डिझाईन रेडी होत जाते. वरती एक चैन घ्यायची आणि पुन्हा 5 डबल क्रोशेट. 1 2 3 4 आणि 5. बघा, आता परत पहिल्या डबल क्रोशेटमधून आपण हा धागा ओढून घेणार आहोत, म्हणजे इथे आपला पफ रेडी होतो. वरती 3 चैन. इथून सेंटरमधून सुई बाहेर काढायची, सिंगल क्रोशेट. 2 चैन. पुन्हा सेंटरला एक सिंगल क्रोशेट. पुन्हा 2 चैन आणि पुन्हा इथे एक सिंगल क्रोशेट. एक चैन घ्या आणि पुढच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशेट. पहा, या गॅपमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही आहे. आपल्याला फक्त या व्ही शेपच्या गॅपमध्ये पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. 3 4 आणि 5.
पहिल्या डबल क्रोशेटमधून सुई काढून धागा खेचून घ्यायचा, 3 साखळ्या, 1 सिंगल क्रोशेट, 2 साखळ्या, सिंगल क्रोशेट, पुन्हा 2 साखळ्या, सेम ह्याच्यामध्ये आणखी 1 सिंगल क्रोशेट, 1 चैन घेऊन पुढे करायचं. हे पहा, तर इथे या आपल्या अशा सुंदर अशा पाकळ्या झालेल्या आहेत. अशाच या आपल्या खूप सुंदर असं वाटतं हे टी कॉस्टर अगदी देवासाठी आसनसुद्धा खूप छान वाटतं. हळदी कुंकूसाठी मला याची ऑर्डर होती, पण लेट झालं मला कस्टमरला द्यायला. त्याच्यामुळे तिने मला सांगितलं की ठीक आहे, मला नंतर दिलेच तरी चालतील. पहा, खूप छान वाटतात हे डिझाईन, खूप सुंदर वाटते ही. एकदा नक्की ट्राय करून पहा. मी लवकरच याची पूर्ण बेसपासून व्हिडिओ पोस्ट करेन. पण हे पहा, तुम्ही असं जरी विणायला घेतलं तरी तुम्हाला समजेल, कारण खूप सोपं आहे हे विणायला. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.